प्रश्न विचारू इच्छितो की आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये जलसिंचन आणि पाटबंधाऱ्याचे बरेचसे कामं आहेत जे रखडलेले आहेत. तर गिरीश भाऊ आपले चांगले मित्र आहेत, तर त्यांची मदत घेऊन तुम्ही ते कामं मार्गी कसे लावू शकता? आपण खूप हुशार आहात. सगळे मुख्यमंत्री असतील, गिरीश भाऊ असतील, नाथाभाऊ असतील, गुलाब भाऊ असतील, सुरेश दादा असतील, चंद्रकांत दादा असतील, हे माझे नेते आहेत. आणि म्हणून या नेत्यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्यातल्या रखडलेल्या प्रकल्पाला गती कशी देता येईल, मी उदाहरण फक्त देईन 1 मिनिटामध्ये. चाळीसगाव तालुक्यातल्या लोंढे वरखेड बॅरेज 1989ला पहिली प्रशासकीय मान्यता आपण जी त्याला म्हणतो ती मिळालेली. 2014 मध्ये 89 कोटीचा प्रोजेक्ट 500 कोटीचा झाला, परंतु त्याला पूर्णतेकडे नेण्याची फक्त 34 कोटी रुपये आजपर्यंत मिळाले होते. 34 वर्षात 34 कोटी. परंतु त्याच्या सर्व मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे स्टेट लेवल टेक्निकल ॲडवायझरी कमिटीकडून त्याचे सगळ्या त्रुटी दूर करणे, त्या ठिकाणी राज्यातल्या या प्रकल्पाला पात्रता मिळण्यासाठी EPC एक्सपेंडिचर प्रायोरिटी कमिटी पुढे नेणे आणि त्याला नाबार्डचा फायनान्स मिळवण्यासाठी जी गडकरी साहेबांनी बळीराजा जलसंजीवनी योजना सुरू केली त्याच्यात तो एकमेव प्रकल्प आपल्या जिल्ह्यातला पात्र होता. आणि म्हणून नेत्यांची इच्छा, माझा पाठपुरावा आणि प्रकल्पाची पात्रता या क्षमतेवर राज्यातला पहिला प्रोजेक्ट होता की ज्याला थेट 400 कोटी मिळाले आणि तो प्रकल्प 3.5 वर्षामध्ये पूर्णत्वास येऊन जूनमध्ये आपण त्याचं जलपूजन त्या ठिकाणी करतोय. आणि म्हणून अशा सगळ्या प्रकल्पाला, पाडळसरे सारखा प्रकल्प असेल, पद्मालय 2चा प्रकल्प असेल, शेळगाव बॅरेजचा प्रकल्प असेल, नारपार गिरणाचा प्रकल्प असेल, पांजण, बोरी, उतावळी या बहुळा या नदीची कनेक्टिव्हिटी असेल, या सगळ्या प्रकल्पाला याच पद्धतीने जावं लागेल तर कुठेतरी त्याला दिशा मिळेल. अन्यथा भावना आणि कायदा याची सांगड घातली नाही तर भावना भावनाच राहील आणि जसं आजपर्यंत आपण त्या ठिकाणी विसंबून राहिलो तशी विसंबून राहण्याची वेळ येऊ शकते. आणि म्हणून ती वेळ आता पुन्हा येऊ देणार नाही, हा प्रामाणिक प्रयत्न माझा असेल. तुम्ही असताना अशी वेळ आमच्यावर येणार नाही याचा आम्हाला विश्वास आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न. नमस्कार, माझं नाव उमाकांत राजेश जाधव. दादा, मोदीजींची स्वच्छ भारत अभियान ही संकल्पना फार छान आहे, परंतु ही संकल्पना आज व्यवस्थितरित्या अंमलात आणली जात नाहीये. तर ही संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकाल? सर्वप्रथम मला असं वाटतं की जगामध्ये असं एकमेव आपलं राष्ट्र आहे की जे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून स्वच्छतेसंदर्भामध्ये आपल्याला उपदेश आणि मार्गदर्शन करतायत. जोपर्यंत मी या देशाचा नागरिक म्हणून या योजनेमध्ये, या अभियानामध्ये माझी जबाबदारी काय हे लक्षामध्ये येत नाही, तोपर्यंत या अभियानाला त्या ठिकाणी उपयोग नाही. आणि मला असं वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे जन आंदोलन उभं केलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांची जात पात पक्षभेद विसरून या स्वच्छता अभियानामध्ये योगदान देणे. आज जगातला एकमेव राष्ट्र असा आहे की आपल्या माता भगिनीला उघड्यावर जाऊन शौचालयात जाऊ नये म्हणून 12,000 रुपये अनुदान देणारा देश कुठला असेल तो भारत देश त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतला स्वच्छ भारत म्हणजे तो स्वास्थ्य भारत, स्वच्छता स्वास्थ्यासाठी, आरोग्यासाठी त्या ठिकाणी करण्यासाठी सगळे मिळून त्यांनी दिलेले प्रोजेक्ट्स, त्यांनी दिलेल्या थीम्स, नॉट फॉर फोटोज, केवळ फोटो पुरता नको तर एक प्रॉपर डायरेक्शन घेऊन आपल्याला कसे करता येईल. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट सारखे केंद्रातले प्रोजेक्ट्स आज जळगाव महानगरपालिकेला केंद्राने 30 कोटी रुपये दिले. घंटा गाडी, कचरा विलगीकरण करणे, आहे तो कचरा प्रोसेस करणे, रियूज करणे, अशा पद्धतीने आपण एक स्वच्छ भारत, मी स्वच्छ माझं घर, स्वच्छ माझं गाव आणि स्वच्छ माझं राष्ट्र कसं करता येईल या दृष्टिकोनातून मोदींच्याच कल्पना, मोदींच्याच योजना, केंद्राच्या योजना अंमलबजावणी करणे हा महत्त्वाचा त्या ठिकाणी जबाबदारी असेल. नक्कीच यानंतरचा आपला पुढचा प्रश्न घेतोय. नमस्कार दादा, माझं नाव संतोष आंबटकर. 1971च्या युद्धामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये लालबहादूर शास्त्रींनी मोठं शौर्य त्या ठिकाणी गाजवलं होतं. अगदी लाहोरपर्यंत आपले सैन्य गेले होते. इंदिरा गांधींनी 1971च्या युद्धात पाकिस्तानचे 2 तुकडे केले. 90,000 कैदी पाकिस्तानचे पकडले होते आणि नंतर शिमला कराराअंतर्गत आपण ते सोडले होते. एवढं मोठं शौर्य त्यावेळेला काँग्रेसने गाजवून सुद्धा कुठला पिक्चर त्याच्यावर काढला नाही किंवा त्याच्या माध्यमातून मतं लाटण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र आता आपली जी पुलवामाची जी घटना झालेली आहे त्याच्या नावावर आपले जे सैनिक मेले त्याचं दुःख न बाळगता आपण त्यांची किती याचा फार आनंद व्यक्त करून भारतीय जनता पार्टी त्या शौर्याच्या बदल्यामध्ये मतं लाटण्याचा प्रयत्न करते असं तुम्हाला नाही वाटत का? आपण जो या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला, मला असं वाटतं की जे देश रक्षणासाठी काम करतात, जे राष्ट्र सुरक्षेसाठी काम करतात,
त्यांच्या सगळ्या योगदानामुळे तुम्ही आम्ही मोकळा श्वास त्या ठिकाणी घेतोय. आणि म्हणून काँग्रेसने मतांचा आणि बीजेपीने मतांचा त्यांनी घेतला नाही, यांनी घेऊन मला असं वाटतं मतांच्या पलीकडे जाऊन कुठेतरी मनांचा पण आपण विचार केला पाहिजे. प्रत्येक घटनेमध्ये मतांच्या दृष्टिकोनातून आपण न बघता त्यांचं मनोबल कसं उंचावेल या घटनेवर मात करत असताना मग आपण झालेल्या घटनेचा आनंद व्यक्त करण्यापलीकडे त्यांचं मनोबल उंचवण्याचा प्रयत्न जर करत असू तर त्याला राजकीय दृष्टिकोनातून न बघता आपण जर सामाजिक बांधिलकीतून बघितलं तर मला वाटतं त्याचे उत्तर मिळतील. आणि म्हणून काँग्रेसच्या काळामध्ये त्या ठिकाणी काही नक्कीच पराक्रम किंवा काही चांगल्या गोष्टी घडल्या असतील, म्हणून तर काँग्रेस इतक्या वर्ष सत्तेत राहिली. आणि म्हणून चांगल्याला चांगलं फळ मिळतं, चांगल्याला समाजामध्ये योग्य काय अयोग्य काय कळत असतं. आणि म्हणून काँग्रेसने काही चांगले निर्णय घेतले असतील म्हणून तर इतक्या वर्ष काँग्रेसला संधी मिळाली. ज्या वेळेस काँग्रेसच्या घोटाळ्यांचा, काँग्रेस राष्ट्रवादीच्या सगळ्या पराक्रमांचा आपण बघितले, मग त्या ठिकाणी 2G स्पेक्ट्रम पासून त्या ठिकाणी कोळसा घोटाळ्यापासून मोठी लाईन आपण बघतोय गेल्या 10 वर्षापासून. या सगळ्या याला कंटाळून जर पर्यायी व्यवस्था पर्यायी सरकार जर चांगलं काम करत असेल तर मी कोणत्या पक्षाचा, ते कोणत्या पक्षाच्या काळात झालं यापेक्षा मागच्या अनेक मुंबईच्या बॉम्बस्फोटापासून असे अनेक रेफरन्स देता येतील की आपल्या सैन्यावर त्या ठिकाणी हल्ले झाले, आपले सैन्य शहीद झाले, किंबहुना त्याचं उत्तर देखील आपण दिलं नाही, त्याला आवाज देखील आपण दिला नाही, त्या प्रवृत्तीला चपराक देण्याचा सुद्धा आपण प्रयत्न केला नाही. आणि मग अशा वेळेस कणखर पंतप्रधान त्या ठिकाणी संरक्षण खात्याचे आपले सर्व तिघं दल जर त्या ठिकाणी उत्तर देत असतील तर पक्षाच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन प्रत्येक भारतीयासाठी ज्याच्या मनामना कणाकणामध्ये राष्ट्रभक्ती असेल त्याला आनंद वाटल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही, अशी ती घटना त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आपल्या भावनेचा मी आदर करतो की याचा राजकीय वापर व्हायला नको, परंतु जे सत्य आहे ते सत्य आहे, आपण ते स्वीकारून पुढे चालूया आणि सैन्याचं मनोबल कसं वाढेल या पद्धतीने एक राष्ट्रभक्त म्हणून आपण काम करूया. दादा एक मिनट गिरीश, उन्मेष दादा, एक इच्छा मेरी भी होती है और जैसा कि बताया गया है कि हिंदी मीडिया भी यहाँ पर है, आपसे अपेक्षा करेंगे कि आप हिंदी में इस बात का जवाब दें. आपकी और मेरी पहली मुलाकात जब हुई थी तो वडाला वडाली ये एक जो गांव है, हमने देखा कि 40 गांव ये शूरवीरों का गांव है, एक तालुका है जहाँ से कई जवान शहीद हुए हैं और उन्होंने भारत माँ की रक्षा की है. तो 4 पंक्तियाँ मुझे वो याद आती है कि सर पर रखी हुई पगड़ी काली नहीं कर सकते, तेरे दुश्मन की तरफदारी नहीं कर सकते, अय भारत माता तेरा दूध पिया है हमने, हम तेरी कोख से गद्दारी नहीं कर सकते. तो इस तरह की जो बड़ी शूरवीरों की भावना है तालुके के साथ जुड़ी हुई है, वहीं से आप प्रतिनिधित्व करते हैं. और देखा जा रहा है कि पिछले कई वर्षों में जो भारतीय सेना है और जो भारतीय कॉमन लोग हैं उनका मनोबल काफ़ी ऊंचा हो गया है. हम लोगों के अंदर काफ़ी बहादुर की भावना भर गई है, देश प्रेम की जाज्वल्य भावना हमारे अंदर अभी कूट कूट के भर गई है. तो एक बड़ा श्रेय है पिछले 4-5 साल में देखा गया है. इस संदर्भ में आप क्या कहना चाहेंगे और इस मनोबल को और उछालने के लिए क्या प्रयास किए जा सकते हैं? बिल्कुल सही है कि जो आज मनोबल आप ऊंचा करने की बात जो पूरे दुनिया में, पूरे दुनिया भर में, बल्कि ना केवल भारत में, पूरे दुनिया भर में आज जो अपनी कंट्री का जो सिक्योरिटी के पॉइंट ऑफ व्यू हर बार हम लोग प्रेशराइज होते थे. इंटरनेशनल इशू जब लेके जाते थे तब हमारा जो इशू था वो इशू को कोई सीरियस नहीं लेता था, बल्कि लास्ट 4 इयर्स में 4 सालों में पंतप्रधान नरेंद्र मोदी इन्होंने पूरे जग भर में पूरा इंफ्रास्ट्रक्चरल डेवलपमेंट पॉइंट ऑफ व्यू, लेटेस्ट टेक्नोलॉजी, रिसर्च एंड डेवलपमेंट, स्पेसिफिक इन द डिफेंस सेक्टर जो काम उन्होंने किया है, उसके बावजूद मुझे लगता है यही उनका जो सक्सेस है कि आज पूरा डिफेंस सिक्योरिटी डिफेंस जो सर्विसेज है अपने उनको पूरा एश्योर्ड है कि आवर प्राइम मिनिस्टर इज सर्विंग फॉर आवर सिक्योरिटी. नहीं तो अब तक ऐसा था कि 2 गए, 4 गए, 6 गए, 10 गए, मारे गए, सिर्फ वहाँ पे कंडोलेंस मैसेज देके वहाँ पे छोड़ा दिया जाता था. लेकिन आप पूरे हिंदुस्तान के हर एक युवक और हर हिंदुस्तान के पूरे सबके मन में है कि अगर कोई हिंदुस्तान की तरफ बुरी नज़र अगर कोई लगाता है तो उसकी आंख वहाँ पे निकालने की हमारे पंतप्रधान ने वहाँ पे. इसलिए ये जो मायना रखता है, करेज इज इम्पोर्टेंट. एट दैट पॉइंट ऑफ व्यू आवर प्राइम मिनिस्टर इज वर्किंग. चाहे अंतर्गत सुरक्षा हो, राष्ट्रीय हो या अंतर्राष्ट्रीय सुरक्षा हो. बिल्कुल. हाउ इज द जोश? हाय सर. या नक्कीच
हे जे सगळं दिसतंय आपले पंतप्रधान इतके कर्तृत्वाने परिपूर्ण आहेत, म्हणजे जेव्हा पूर्ण जग एक करण्याची क्षमता ज्याच्यात आहे, कोणीतरी डोळा मारतं तिकडे संसदेमध्ये, पण संसदेच्या बाहेर जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर इतर राष्ट्रांच्या राष्ट्राध्यक्षांशी डोळ्यात डोळे घालून दहशतवादाच्या विरोधात संपूर्ण जग एक करण्याची ताकद आपल्या पंतप्रधानांमध्ये आहे. ही आपल्यासाठी अभिनंदनीय बाब आहे. यानंतरचा प्रश्न. सर, मेरा नाम अशोक रामानी है. मेरा सवाल ये है कि आपने भी बताया इंफ्रास्ट्रक्चर के बारे में, रोड बनाएंगे, रेलवे बनाएंगे, काफ़ी इशू बनाएंगे, लेकिन एक बड़ी गहन समस्या है जलगांव शहर के अंदर. आप देखिए, यूथ के बारे में कह रहा हूँ, जब भी वो स्कूटर पे, टू व्हीलर्स पे जाती है तो नाक पर रुमाल रखकर, मास्क लगकर जाती है. इतना हाईली पॉल्यूशन, इतना प्रदूषण, हर चौथा नागरिक साइनस से ग्रस्त है. बिना परमिशन के शॉपिंग कॉम्प्लेक्स बन रहे हैं या कोई ऐसी कोई चीज़ें या इंफ्रास्ट्रक्चर में कुछ ऐड हो रही हैं जिसकी वजह से पॉल्यूशन फैल रहा है. दिन पर दिन आप पेपर में पढ़िए, कहीं भी पढ़िए, पॉल्यूशन की क्या हालत है. पॉल्यूशन जितना ज़्यादा होगा उतनी ही इनकी सेहत खराब होगी, उतना ही इनके हेल्थ पर असर खराब होगा. तो आगे चल के यूथ क्या करेगी अगर उनके हेल्थ पे, उनके आरोग्य पे इस प्रकार के अटैक्स होते रहे तो उसका क्या होगा. तो मैं यही जानना चाहूँगा कि प्रदूषण के बारे आप क्या करेंगे. और दादा, आपसे अपेक्षा है थोड़ी और ज़्यादा बढ़ जाती है. आप एक केमिकल इंजिनियर है और इन्वायरमेंटल फ्रेंडली है. रामानी साहेबांनी जो प्रश्न या ठिकाणी विचारला आहे, जळगाव शहरातल्या प्रदूषणासंदर्भामध्ये केवळ जळगाव पुरता नव्हे तर हा पूर्ण महाराष्ट्रातल्या मेट्रो सिटीचा हा विषय त्या ठिकाणी झाला आहे. दिल्लीत तर मेजर झाला आहे. ज्या दिल्लीत तुमच्या आशीर्वादाने मला जायचं आहे आता, त्या दिल्लीत पण हा प्रश्न त्या ठिकाणी देशभरात मोठा इश्यू झालेला आहे. मला असं वाटतं की हे एअर पोल्युशन, नॉईज पोल्युशन या सगळ्यांना आपल्याला चपराक द्यायची असेल तर कितीही कायदे आपण तयार केले, कितीही रेस्ट्रिक्शन्स त्याला आणलं आपण. एक सायन्समध्ये थेरम आहे की आपण जेवढं त्याला दाबाल तेवढं ते प्रेशर होऊन रिव्हर्स येतो. इन्स्टेड ऑफ दॅट प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. हेल्थ कॉन्शियस सोसायटीमध्ये आपल्याला काही प्रोपोगेशन करता येईल का. कायद्याच्या बरोबरीने जिथून सुरुवात होते, आज आपलं ट्रॅफिक डिपार्टमेंट, RTO डिपार्टमेंट, जिथून PUC पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेशन केलं जातं, त्या सर्टिफिकेशन ऑनलाईन करता येईल का. आज यासारख्या अनेक नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने रन टाईम चालणाऱ्या व्हेकलचा स्पीड आपण काउंट करू शकतो. चालणाऱ्या व्हेकलमधून येणाऱ्या स्मोकमधला आपण किती हजार्डस आहे याचं कंटेंट आपण त्या ठिकाणी चेक करू शकतो. आणि इमिजिएट व्हेरी सेकंड इन्स्टन्स ॲट द सेम टाईम त्याला पेनल्टी आपण त्याला पाठवू शकतो. आज मुंबईमध्ये, जळगावमध्ये पण एक प्रयोग झाला. आज पुण्यामध्ये जर काही लिमिटच्या पलीकडे जर स्पीड असेल तर दुसऱ्या मिनिटाला त्याला त्याच्या अकाउंटला त्याला तिकडे मेसेज जातो, त्याला त्याचं पेनल्टी कॉज केले जाते. आणि एका बाजूला पेनल्टी करत, रेस्ट्रिक्शन करत, दुसऱ्या बाजूला अवेअरनेस करत. आणि जी पर्यावरणासंदर्भात महत्त्वाची बाब आहे की एखादी घटना घडण्याच्या पेक्षा घडूच नाही, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. त्या पद्धतीने या सगळ्यांची उगम जिथून आहे की जिथून PUC सर्टिफिकेशन होतं ते जर रेस्ट्रिक्ट केलं, प्रत्येक व्हेकलचं एक एज आहे, आफ्टर दॅट एज आपण त्याला काही रेस्ट्रिक्ट केलं तर याच्या सगळ्या मूळ प्रश्नाला, मूळ गाभ्याला घेऊन जर काम केलं तर निश्चितपणे पर्यावरणावर आपल्याला पर्याय शोधता येईल. आणि तो सरकार गांभीर्याने, मागच्या आपण बघितलं गडकरी साहेबांनी त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल आणला. हेल्मेट नसेल तर पेनल्टीज, पण आम्ही स्वीकारायला तयार नाही. आम्हाला असं वाटतं की त्या ठिकाणी कायदा नियम असला पाहिजे, पण तो आमच्यासाठी नाही, तो दुसऱ्यांसाठी. आणि मला असं वाटतं एका बाजूला कायदे नियम हे तयार करणं आणि दुसऱ्या बाजूला त्याची अंमलबजावणी करून आम्ही पण सर्वसामान्यांनी ते स्वीकारणं, तर आणि तर हा बदल त्या ठिकाणी घडेल. आणि निश्चितपणे ते मोठं संकट पर्यावरणाचं असेल त्याच्यावर काम त्या ठिकाणी केलं जाईल. नक्कीच, म्हणजे आपली मानसिकता बदलवायची मुळात आपल्याला गरज आहे. कायदे बनतच राहतील, पण जोपर्यंत मानसिकता बदलत नाही तोपर्यंत त्यांची अंमलबजावणी होणार नाही. या पुढचा प्रश्न. नमस्कार दादा, मी अमोल चौधरी. दादा, मी सुद्धा बांबुरी अभियांत्रिकी कॉलेजचा विद्यार्थी आहे. आपण एक अभियंते आहात आणि आम्ही होण्याच्या मार्गावर आहोत. तसं पाहिलं दादा तर एक अभियंता झाल्यानंतर आपल्या जळगावमध्ये आम्हाला नोकरीसाठी इतका वाव मिळत नाही. आम्हाला नाशिक, पुणे, मुंबई त्या मोठ्या सिटीमध्ये जावं लागतं व नोकरी शोधावी लागते. आपण उद्या उठून जर खासदार झालात तर आपलं अभियंत्यांबद्दल पुढचं विजन काय असणार आहे? इंजिनियर्स मेक्स द वर्ल्ड असं डॉक्टर विश्वेश्वर यांनी म्हटलेलं आहे.
आद्य अभियंता डॉक्टर मोक्षगुण विश्वेश्वरय्या, त्यांच्या विचाराला आपण छेद देतो का? एज्युकेशन इज नॉट द प्रोसेस टू गेन और टू ॲक्च्युली मेक द स्टँडर्ड्स ऑर फॉर लाईव्हलीहूड. केवळ आपलं जीवन जगण्यासाठीची शिक्षण ही प्रणाली नाही आहे. मला असं वाटतं की बिईंग ॲज अ इंजिनियर, ॲज अ टेक्नोक्रॅट, आपण त्या परिस्थितीवर मात करत, माझ्याजवळ असलेल्या ज्ञानाचा वापर करत त्या ठिकाणी नोकरीच्या बरोबरीने स्वतःच्या उद्योगात काही मला पाऊल टाकता येईल का? शिकत असतानाच आपल्यातल्या सुप्त गुणांना वाव देऊन त्या टेक्नॉलॉजीचा, त्या सगळ्या सायन्सचा समाजात कुठे वापर करता येईल याचा जर आपण शोध घेतला तर निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्याला प्रामाणिकपणे आपल्याला उद्योगातून पण एक भरभराटी करता येईल. राहिला प्रश्न रोजगाराचा, माझा दावा आहे सगळ्यांपुढे, अजूनही इंडस्ट्रीजमध्ये क्वालिटी इंजिनियरची गरज आहे. मेकॅनिकल इंजिनियर जेव्हा इंटरव्ह्यूसाठी जातो आणि त्याला जर विचारलं न्यूटन सेकंड लॉ सांग, तो न्यूटन सेकंड लॉ सांगू शकत नाही. सिव्हिल इंजिनियरला जर त्याला त्याचं बेसिक थेरम विचारले तर तो सांगू शकत नाही. आणि म्हणून समाजातल्या इंडस्ट्रीजल्या काहींच्या मनामध्ये असा एक प्रश्न निर्माण होतोय की इंजिनियर्स आर द अनवॉन्टेड प्रोडक्ट, असा काहीसा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि होतोय. तो दूर करायचा असेल तर प्रॅक्टिकल अप्रोच, आपल्या ज्ञानाचं इम्प्लिमेंटेशन ऑफ द नॉलेज, इंजिनिअरिंग सायन्स जे आहे आपलं ते इम्प्लिमेंटेशन कसं होईल हे कन्सेप्ट क्लिअर करून गेलं तर समाजात अजूनही चांगल्या अभियंत्याच्या शोधामध्ये इंडस्ट्री आहे. फक्त गरज आहे की मला त्या पद्धतीने त्यांच्या नीड बेस मला डेव्हलप करण्याची. आणि म्हणून शिकत असतानाच आपल्यातल्या सुप्त गुणांना वाव देत एक ग्लोबल विजन इंजिनियरनी तयार कशी करता येईल त्या दृष्टीने पावलं टाकणे नंबर 1. आणि नंबर 2 की आफ्टर एज्युकेशन मला स्पेशलायझेशन कुठल्या इंडस्ट्रीमध्ये करता येईल का? मेकॅनिकल इंजिनियर असेल तर त्याला कॅड कॅम सारख्या, ऑटो कॅड सारख्या, CNC सारख्या या टेक्नॉलॉजी घेऊन त्याला स्पेसिफिक करिअर करता येईल का? अशा प्रत्येक ब्रांचला त्या पद्धतीने आपल्याला इंजिनियर असो, डॉक्टर असो, फार्मसी असो, मॅनेजमेंट असो, मग त्या ठिकाणी मॅनेजमेंटचं असेल तर त्याला कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये त्याला मार्केटिंगला जायचं, त्याला फायनान्सला जायचं, त्याला ह्युमन रिसोर्सला जायचं, अशा सगळ्या सेक्टरमध्ये जाण्यासाठी त्याने स्वतःला ग्रूमिंग केलं पाहिजे. आयतं मला मिळेल आणि मी घडेल यापेक्षा मला ज्याची भूक आहे, आपण ग्रामीण भागात बघा, आपण लग्न कार्यात जातो ते जेवायला बसतो, एक भारतीय बैठक असते आणि दुसरी बैठक असते बघा, ते काय होतं हाताने जाऊन घेतो, त्याला बुफे म्हणतो आपण त्याला. म्हणजे ज्याची भूक आहे ते जाऊन हाताने घ्यायचं. तसं मला जर घडायचं आहे, मला नोकरी मिळवायची आहे, मला उद्योग करायचा आहे, त्याच्यासाठी मी जाईल आणि मला ज्याची भूक आहे ते मी मिळवेन. या पद्धतीने युवा जर पुढे आला तर मला खात्री आहे की यूथ आर द पिलर, इंजिनियर मेक्स द वर्ल्ड, त्या शब्दानुरूप काम त्या ठिकाणी होऊ शकतं. आणि मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचा विचार असेल की मी घडेन, मी घडवेन, आम्ही बी घडलो आणि तुम्हाला बी घडवू, या पद्धतीने आपण विचार ठरवा. नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला मार्ग मिळेल. म्हणजे दादांप्रमाणेच सगळ्या युवकांनी प्रेरणा घेत पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच याही क्षेत्रामध्ये काही अशक्य असं नाहीये. यानंतरचा पुढचा प्रश्न. नमस्कार, माझं नाव चेतन वसंतराव देशमुख. मी एक पर्यटन व्यावसायिक आहे. जळगाव हे अत्यंत भारताच्या भौगोलिकदृष्ट्या एकदम सेंट्रलाइज शहर आहे, परंतु गेल्या वर्षापासून जळगावमध्ये जे विमान व्यवस्था आहे ती बरेच दिवसापासून प्रलंबित आहे. तर आपलं नेक्स्ट विजन पर्यटनासाठी, जेणेकरून जर आवक जावक वाढली विमानांची तर पर्यटनही वाढेल आणि औद्योगिकही क्षमता जळगावची वाढेल. तर यासाठी आपलं नेक्स्ट विजन जळगावच्या विमान सेवेबद्दल आणि रेल्वे सेंट्रलाइज विषयांबद्दल काय असेल ते कृपया आम्हाला युवकांना सांगितलं तर बरं होईल. पर्यटनासाठी आपण एअरपोर्ट आणि रेल कनेक्टिव्हिटीचा आपण त्या ठिकाणी सूचना केल्या. मला असं वाटतं की एअरपोर्ट कनेक्टिव्हिटी या व्यापारी, उद्योजक, पॅसेंजरच्या बरोबरीने काही गुड्स ट्रान्सपोर्ट जे इथे तयार होतं त्याच्या आयात निर्यातीसाठी पण महत्त्वाचा टप्पा त्या ठिकाणी आहे. आता कुठेतरी आपल्या जळगाव एअरपोर्टला पॅसेंजरसाठीची सुविधा आपल्या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये नाईट लँडिंगच्या बरोबरीने त्याला पॅसेंजरच्या बरोबरीने गुड्स ट्रान्सपोर्टेशन कसं करता येईल. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आपण जो प्रश्न विचारला की पर्यटकाला इथे येत असताना एक सर्किट जे आपण म्हणतो, जर 1 दिवसाचं पर्यटन त्याला करायचं असेल, 2 दिवसाचं पर्यटन जर त्याला करायचं असेल, त्याला त्या पद्धतीने एका सर्किटमध्ये जर आपण त्या ठिकाणी बसवलं, वेरूळ अजिंठ्याला आला, जळगावला आला, मग तो पुढे स्टॅच्यू ऑफ युनिटीला गेला आणि परत तिथून इंदोर किंवा सुरतहून त्या ठिकाणी मुंबई किंवा त्याला जायच्या डेस्टिनेशनला गेला. अशा पद्धतीने जर काही पॅकेज इनोव्हेटिव्ह घेऊन आपण गेलो आणि रेग्युलर टुरिझमच्या बरोबरीने इंटेलेक्च्युअल टुरिझम की मनोरंजनाबरोबर माझं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ज्ञानार्जन होऊ शकतं का,
आज दुर्दैवाने जसं आज महात्मा गांधींचं या ठिकाणी एक सेंटर जैन ग्रुपने त्यांनी उघडलं आहे. जळगावमध्ये या सगळ्या सुप्त ज्या काही आहेत बाबी यांना पुढे आणत आपण जर त्या पद्धतीने त्याला जर समाजापुढे ठेवलं तर समाजामध्ये सर्वसामान्य कुटुंब की ज्यांना एअर कनेक्टिव्हिटीची कॅपॅसिटी नाही आहे, पण बाय रोड बाय ट्रेन चाळीसगावहून निघालेला सकाळचा पर्यटक चाळीसगावला 4 तास त्यांनी त्या ठिकाणी के मूस भास्कराचार्य त्या ठिकाणी दालनाला भेट देऊन तो जळगावला आला आणि जळगावला येऊन मग त्याने जळगावची 3 ठिकाणं बघून मग त्या ठिकाणी पुढे शेगाव गेला, मग तो पुढे अजिंठा एरोला गेला आणि संध्याकाळी परत त्याच्या डेस्टिनेशनला गेला. अशा काही सर्किट नेटवर्क घेऊन आपण जर पुढे गेलो तर टुरिझमला वाव मिळेल. मला असं वाटतं की मिडल क्लासला जास्त त्याची गरज आहे, त्याच्या दृष्टिकोनातून पॅकेज तयार करणे आणि सर्किट नेटवर्क तयार करणे. आणि म्हणून आज मनमाड ते जळगाव हा प्रोजेक्ट त्याचं लँड ॲक्विजिशन झालंय, 3रा ट्रॅक टाकण्याचं काम सुरू आहे, ते वेळेत संपवणे. जळगाव ते भुसावळ 4 ट्रॅक चौपदरीचं काम त्या ठिकाणी चालू आहे ट्रॅकचं, ते वेळेत संपवणे. म्हणजे कनेक्टिव्हिटी आणि त्या ठिकाणी ज्या आपण म्हणतो ट्रेन्सची ये जा ती वाढल्याने निश्चितपणे त्या ठिकाणी पॅसेंजर्स, पर्यटक, विद्यार्थी, उद्योजक यांना सुविधा मिळेल. आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं काम जे सुरू झालंय ते वेळेत संपवणं हे आव्हान माझ्या पुढे असेल आणि ते वेळेत संपवू. पर्यटनाच्या बाबतीत जे सांगितलं गेलं दादांकडनं त्याची नक्कीच अंमलबजावणी होईल. वेळेत कामं संपवायचे तसे आपल्याला वेळेत सगळ्या प्रश्नांची उत्तरंही घ्यायची. त्यामुळे माझं सजेशन असेल थोडक्यात आपल्या प्रश्नांची उत्तरं दिली जावीत. यानंतरचा पुढचा प्रश्न. दादा नमस्कार, माझं नाव संदीप सूर्यवंशी. आपण खासदार झालात तर समांतर रस्त्याचा प्रश्न पुढे कसा मार्गी लावणार? समांतर रस्त्याचा प्रश्न हा जळगाव जिल्ह्यात खूप मोठा चर्चेला आणि त्या ठिकाणी आला. मला असं वाटतं की सिंपल माझ्या हायवेला पॅरल जे समांतर रस्ते जे आहे त्याची आता निविदा सुरू झाली, ती फक्त संपवणे आणि या प्रश्नाला पूर्णविराम देणे आणि मग त्याला लॉंग टर्म पॉईंट ऑफ व्ह्यू बायपास क्रिएट करून शहरातली ट्रॅफिक डायव्हर्ट कशी करता येईल. केवळ समांतर रस्त्याने त्याला पर्यायी व्यवस्था करण्याबरोबर लॉंग टर्म त्याला ऑप्शन शोधता येईल का तो प्रयत्न करणे आणि जळगावला त्या ठिकाणी ट्रॅफिकच्या समस्येतून दूर करून दुर्दैवाने मागच्या काळात झालेले घटना पुढच्या काळात होऊ नये याचा वेळेत आणि त्याच्या ठिकाणी लवकरात लवकर तो प्रोजेक्ट त्या ठिकाणी पूर्ण करणे. मला खात्री आहे की त्याचा प्रश्न आता सुटलेला आहे, तो वेळेत संपवणे आणि परत पुढच्या दृष्टिकोनातून त्याला बायपास ऑप्शन जो आहे तो शोधून त्याचा प्रक्रिया पूर्ण करणे. गिरीशजी, मी आपणास विनंती करेल कृपया आपण पुढे यावं. काही इथले तरुणही आहेत, तरुण मंडळी आहेत, त्यांना शेवटचा एक प्रश्न मागून आपण घेतोय, त्यानंतर मी पुढेच येतो. नमस्कार दादा, माझं नाव पियुष रवींद्र अस्वाल. जळगाव स्मार्ट सिटी बद्दल आपलं विजन काय असेल? स्मार्ट सिटी करायचं असेल तर जळगाव शहरातले लोक पण स्मार्ट झाली पाहिजेत. आणि म्हणून पहिला प्रयत्न जो आपला असेल की एकटी महानगरपालिका, एकटे आयुक्त, एकट्या महापौर, केवळ नगरसेवक नगरसेविका, आमदार खासदार केवळ स्मार्ट करू शकणार नाही. जळगाव सिटी स्मार्ट करायची असेल तर नागरिकांना पण आपल्याला स्मार्ट व्हावं लागेल. आणि म्हणून बेसिक ज्या भुयारी गटर, 24/7 पाणी पुरवठा, लाईटिंग सिस्टम, ओपन स्पेस जे ऑक्सिजन झोन आहे ते डेव्हलप करणे, मनोरंजनासारख्या सुविधा उपलब्ध करणे आणि या सगळ्याबरोबर टेक्नॉलॉजीचा वापर करून जळगावातल्या चुकीच्या ज्या काही घटना घडतात, मग CCTV असतील, मग त्या ठिकाणी ऑटोमेशनच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टीला पायाबंद करता येऊ शकतं. अशा पद्धतीने आपण जर जळगाव शहराला त्या ठिकाणी प्रॉपर एक जो आज आराखडा तयार आहे तो घेऊन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, तयार होणारा कचरा, या सगळ्या बाबी जर केल्या तर मला असं वाटतं याच्या पलीकडे शहरातल्या नागरिकांची अपेक्षा नाही आहे, ते पूर्ण करण्याचं काम त्या ठिकाणी आपण करणार आहोत. नंतरचा पुढचा प्रश्न आपण घेतोय. दादा नमस्ते. नमस्ते. मेरा नाम मंजीत जांगीड़ है. जैसे 2014 के इलेक्शंस में मोदी जी ने कहा था 2 करोड़ युवाओं को रोजगार निर्माण करने का वादा जो किया था, उसमें से कुछ जो पूर्ण हुआ है तो वो 2019 के जो चुनाव होंगे उसमें क्या पूर्ण हो पाएगा वो जो उन्होंने वादा किया था 2014 में? डेफिनेटली जो एम्प्लॉयमेंट जो आप बोल रहे उसके लिए जो 3 ऑप्शन जो है कि एक मुझे लगता है कि लास्ट 30 इयर्स में सबसे ज़्यादा इंफ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट इस 4 साल में शुरू हुए. आप पूरी देश भर में जाइए, ऐसा एक सिटी नहीं, एक डिस्ट्रिक्ट नहीं कि वहाँ पे रोड्स का काम शुरू नहीं. इंफ्रास्ट्रक्चर इंडस्ट्री शुरू हुआ तो इनडायरेक्टली एम्प्लॉयमेंट क्रिएट हुआ. ऐसी एक सिटी नहीं है कि जहाँ पे रेल डेवलपमेंट का काम शुरू नहीं है.
रेल इंफ्रास्ट्रक्चरल डेवलपमेंट अथॉरिटी जो है उनके भी बहुत बड़े पैमाने में काम शुरू है, रोड्स, रेल्स, एंड थर्ड थिंग इज दैट कि ये सब लेके स्किल डेवलपमेंट के द्वारा युवाओं को प्रॉपर डायरेक्शन में ले जाना जरूरी है। बहुत सारे युवाओं को मुझे सिर्फ नौकरी चाहिए, हाथ पे हाथ लेके बैठते हैं। मुझे लगता है कि नौकरी मेरे ख्याल से अभी हंटिंग करना पड़ेगी। नौकरी आके मुझे बोलेगी नहीं आओ भैया जॉब करो, मुझे उस हिसाब से डेवलप करना होगा। मुझे नीड बेस मेरे में क्वालिटीज़ मुझे डेवलप करनी होगी। मुझे लगता है कि नॉलेज के साथ हम अगर सेल्फ डेवलपमेंट करते हैं तो जॉब ज़्यादा मायने नहीं रखता। लेकिन होता क्या है कि हम ग्रूमिंग नहीं करते, सेल्फ डेवलपमेंट नहीं करते। कई बार नॉलेज होता है बट इम्प्लीमेंटेशन नहीं होता है। तो ये सब इशू लेके मुझे आई एम वेरी क्वाइट श्योर कि बहुत सारी इंडस्ट्रीज आ रही है। जैसे कि आज एज ए MLA मुझे 40 गाँव में मिनिमम 1000 करोड़ की इंडस्ट्री शुरू है, डायरेक्ट इनडायरेक्ट 10,000 एम्प्लॉयज़ वहाँ पे अभी काम कर रहे हैं। जलगांव में अभी रोड्स, रेल्स जो कनेक्टिविटी है उसके हिसाब से मैन पावर जो लोकली तैयार होने चाहिए, जो क्वालिफिकेशन, जो एजुकेशन हब थ्रू जो ट्रेनिंग होना चाहिए, जो स्किल डेवलप होना चाहिए, वो प्रॉपर वहाँ पे कॉम्बिनेशन होना चाहिए। मुझे लगता है वो काम यहाँ पे पक्का होगा। और ज़्यादा से ज़्यादा जो युवाओं में क्षमता है उनको रोजगार कैसे मिले, जो युवाओं में खुद को रोजगार लेके दूसरों को रोजगार देने की क्षमता है, इंस्टेड ऑफ बिकम अ जॉब सीकर वाई शुड नॉट आई बिकम अ जॉब प्रोवाइडर, वो एटीट्यूड लेके काम करेंगे और 100% यूथ को एक प्रॉपर डायरेक्शन में ले जाने का काम हम करेंगे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न, थोडक्यात उत्तर आणि थोडक्यात प्रश्न असावेत प्लीज। दादा आपको बहुत बहुत शुभकामनाएं आने वाले 23 अप्रैल के लिए। मेरी एक सूचना है और एक प्रश्न है आपके लिए। सूचना ये है कि हम देखते हैं कि जो भी हाई प्रोफाइल मिनिस्टर है केंद्र में वो सभी मतलब रेलवे के लिए है या फिर मतलब गडकरी जी देख लीजिए, प्रभु जी देख लीजिए, सभी है। लेकिन ऐसा क्यों नहीं होता है कभी भी कि कृषि के लिए सबसे हाई प्रोफाइल मिनिस्टर हो या फिर खुद मोदी जी ये कृषि संभाले। हमेशा यही होता है कि जो सबसे हाई लो प्रोफाइल मिनिस्टर है वो कृषि का होता है, और जबकि हमारे देश की सबसे बड़ी समस्या कृषि है। तो मैं ये चाहता हूं कि आप हमारा संदेशा मोदी जी तक पहुंचाइए, वो खुद एक तो कृषि के लिए वो कृषि का मिनिस्टर बने या फिर किसी हाई प्रोफाइल मिनिस्टर को कृषि का विभाग दे। ये मेरी सूचना है आपके तरफ से, आपके माध्यम से। पहले मुझे आप खासदार चुन के हुआ तो भेजिए। पक्का पक्का आप बनने वाले हो, इसीलिए मैं बोल रहा हूँ। और दूसरी बात, दूसरा सवाल ये है मेरा कि आप हमेशा बताते हैं कि यहाँ पे 17 लाख वोटर्स है, 6 तहसील है, एक डिस्ट्रिक्ट प्लेस है जलगांव सिटी और 900 विलेजेस है, खेड़े गांव है। तो इतनी बड़ी लोक संख्या होने के बाद आप किस तरीके से, मतलब खासदार होने के बाद आप किस तरीके से कम्युनिकेशन बनाने वाले हो सभी से? क्योंकि आप देखते हैं कि एक देश का पंतप्रधान मन की बात के माध्यम से हर एक युवा तक, हर एक गरीब तक पहुंचता है। तो आप किस तरीके से आने वाले काल में जब आप खासदार बन जाओगे, MP बन जाओगे, तब आप आने वाले काल में कैसे तरीके से कम्युनिकेशन सेटअप बनाओगे अपने जलगांव लोकसभा क्षेत्र के लिए? ये मेरा आपके लिए सवाल है। सबसे महत्वपूर्ण आपका आखिरी सवाल जो है उसका पहले मैं जवाब दूंगा कि फॉर अ लीडर, फॉर अ रिप्रेजेंटेटिव सबसे ज़्यादा मायना रखता है कि वो अपने जो मतदार संघ के नागरिक है उनके संपर्क में रहे। यू शुड बी इन टच विथ पीपल्स, कॉमन मैन्स, देन ओनली द सोल्यूशन विल बी देयर। कई बार होता है कि कांटेक्ट ही नहीं हो पाता है, जो मसला है वही पुटअप नहीं किया जाता है। दैट इज़ वाई मैंने डिसाइड किया है, नॉट ओनली डिसाइड, ये मेरा एजेंडा है कि ईच एंड एवरी तहसील, ईच एंड एवरी तालुका देयर विल बी माई ऑफिस एंड दैट विल बी अ टेक्नोलॉजिकली अपग्रेड, वो हाईटेक रहेगा। सो दैट कोई लेटर आता है, कोई कंप्लेंट आती है, कोई प्रॉपर जो कुछ भी वहाँ पे सूचना हो उसको प्रोसेस किया जाएगा। और डेफिनेटली मैं ज़्यादा से ज़्यादा मेरा प्रयास रहेगा कि रेगुलर कंसिस्टेंट टच विल बी देयर विद पीपल्स, स्पेशल कम्युनिटी, वो मैं प्रयास करूँगा। और पहला सवाल आपने जो पूछा कि एग्रीकल्चर के बारे में आप जो बोल रहे हैं, मुझे लगता है हम लोगों ने सुना है स्वामीनाथन कमीशन। अब तक बहुत सारे कमीशन आए, दैट कमीशंस आर ओनली फॉर सबमिशंस, नॉट फॉर इम्प्लीमेंटेशन। बहुत सारे कमीशंस ऐसे हैं वो तैयार होकर सबमिट हुए लेकिन इम्प्लीमेंटेशन नहीं हो रहे। मुझे लगता है कि ऐसे देश में पहले पंतप्रधान है नरेंद्र मोदी जी, कि जिन्होंने स्वामीनाथन कमीशन की बहुत सारी सिफारिशों को लेके मिनिमम सपोर्ट प्राइजेस, आज यूरिया को लेके मैं बोलूँगा तो थोड़ा मुझे सूचना दी गई है कि जल्दी सवाल का जवाब दे,
लेकिन यूरिया एज ए इनपुट वो नीम कोटेड किया। आपको ध्यान में होगा 4 साल पहले पारोला तहसील में वहाँ पे फायरिंग हुई थी। फार्मर्स को लाइन में लाइन लगा के फर्टिलाइजर्स लेने पड़ते थे, लेकिन 5 साल में जो MRP जो MSP उससे 1 रुपया ज़्यादा देना नहीं पड़ रहा है। यूरिया को नीम कोटेड किया, जो इंडस्ट्रियल पर्पज़ के लिए जो जा रहा था उसको रोक दिया और फार्मर को डायरेक्ट सब्सिडी वाला इनपुट मिल रहा है। मुझे लगता है कि ऐसे बहुत सारे PM किसान सम्मान योजना डायरेक्टली उनके अकाउंट में। आज मुख्यमंत्री जो है वो हमेशा बोलते हैं कि इन द फील्ड ऑफ एग्रीकल्चर इन्व्हेस्टमेंट शुड बी देअर। सिर्फ मराठी में जो कहावत आहे की डागडुजी करून चालणार नाही, त्याला शाश्वत गुंतवणूक झाली पाहिजे। लाईक दॅट इरिगेशन, ड्रिप, इनपुट्स, हायर आउटपुट, प्रोडक्टिविटी, ये बारे में सरकार ने पहली बार काम किया है। मुझे खुशी होती है आपको बताने के लिए, चालीसगांव इज द वन ऑफ द तहसील इन द महाराष्ट्र कि वहाँ पे सबसे ज़्यादा स्कीम्स वो टेक्नोलॉजी यानी जो फार्मर को नेसेसरी है वो देने वाला चालीसगांव तहसील है। अभी आगे जाके एज ए MP मेरा जलगांव लोकसभा ऐसा रहेगा कि महाराष्ट्र में सबसे ज़्यादा बेनिफिट्स फार्मर्स को देने वाला वो रहेगा। ऐसा काम हम लोग करेंगे। म्हणजे इतर मतदारसंघांनी जळगावकडे बघून त्यांचा विकासाचा आराखडा तयार करावा असा त्यांचा दृष्टिकोन आहे। वेळेची कमतरता आहे, त्यामुळे शेवटचा एक प्रश्न घेतोय आणि आपण कार्यक्रमाच्या सांगतेकडे वळूयात। सर नमस्ते, मी प्राध्यापक सचिन नायमा चाळीसगावहून बोलतोय। सर आपलं चाळीसगाव जवळजवळ 1.5 लाख लोकसंख्या असलेलं शहर आहे। पाचोरा जवळजवळ 1 लाख लोकसंख्या असलेलं शहर आहे। आपल्याकडून धुळे, नाशिक आणि जळगाव हे 2 तास 1 तासाच्या अंतराने आहेत। आणि आपल्याकडे जर सर चाळीसगाव आणि पाचोराहून धुळ्यासाठी जळगावसाठी जर ट्रेनची व्यवस्था बघितल्या तर खूप लिमिटेड एडिशनमध्ये ट्रेन आहेत। तरी आपल्या सरकारने, भारतीय जनता पार्टी NDA सरकारने मागच्या 15 वर्षात ज्या ट्रेन थांबल्या आणि त्या 3 ट्रेन थांबवल्या, तरी दुपारी सर इथं व्यापारी वर्गाला पाचोऱ्या जाण्यासाठी, चाळीसगाव जाण्यासाठी दुपारचा जर त्यांचा काशी चुकला सर तर संध्याकाळी 5:30 अपेक्षित आहे आपल्याला, अपेक्षित आहे। थँक्यू। सगळ्यात महत्त्वाचा प्रत्येक स्टेशनला असं वाटतं, चाळीसगाव असो, पाचोरा असो, जळगाव असो किंवा भुसावळ असो, की मला हॉल्ट्स मिळाले पाहिजे, ट्रेन्स थांबल्या पाहिजे। उत्पन्न जर नसेल तर मला असं वाटतं ट्रेन्स थांबणं त्या ठिकाणी जिकरीचं होतं। आणि म्हणून मी जे मगाशी बोलतोय ते त्याच वर्तुळाभोवती येत आहे की त्या ठिकाणी रेल्वेला गरज वाटली पाहिजे की मला इथे हॉल्ट घेतला पाहिजे, रेल्वेला वाटलं पाहिजे की मला चाळीसगावला थांबलं तर उत्पन्न माझं वाढेल, असं चाळीसगाव विकसित झालं पाहिजे। रेल्वेला वाटलं पाहिजे की पाचोऱ्याला अशा पद्धतीने डेव्हलपमेंट्स आहेत, इतका स्कोप मिळू शकतो की तिथे स्टॉप घेतला पाहिजे। आज होतोय मात्र उलटं, आम्ही स्टॉप मागतोय, आम्ही हॉल्ट मागतोय, आम्ही स्टॉपेज घेतोय, पण उत्पन्न मिळत नाही। आणि म्हणून या शहरांना त्या क्षमतेने बनवते। आणि म्हणून आज सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर काही असेल, मी 1 मिनिट फक्त सर घेईन, की दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर जो नागपूर मुंबई समृद्धी मार्ग याच्या मध्यवर्ती असलेला आपला जळगाव लोकसभा मतदारसंघ आहे, याला कनेक्टिव्हिटी जर दिल्या गेली तर आणि तर येणारा खानदेशामधले जळगाव जिल्ह्याचं भवितव्य उज्ज्वल असेल। आणि ते काम त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे। सुदैवाने त्या पद्धतीच्या नॅशनल हायवेज आपले आहेत, त्याला पूर्ण केलं तर मला खात्री आहे की विकासाची अजून दारं त्या ठिकाणी खुली होईल। हॉल्टच्या पलीकडे आपण त्या ठिकाणी करू। आणि म्हणून तिसरा ट्रॅक जो होतोय तो 4 वर्षात ते 3 वर्षात संपला तर n नंबर ऑफ ट्रेन्स हॉल्ट्स विल बी देअर 100%। अगदी शेवटचा प्रश्न मी बोललो होतो, पण युवकांची संख्या या प्रमाणात मोठी आहे। फक्त एक शेवटचा एक प्रश्न घेतोय आणि नंतर आपण वळूयात। थोडक्यात दादा नमस्कार, मी रामेश्वर पाटील पौर येथून आलोय, अरविंद मुंच्या गावचाच आहे। दादा माझा प्रश्न आहे, शैक्षणिक आणि सामाजिक या घटकांपासून दुरावलेल्या अनाथ आणि दिव्यांग मुलांसाठी तुम्ही खासदार झाल्यानंतर काय करू शकाल? आणि जे अनाथ मुलं जे आहे ते आपण अनाथ मुलांसाठी बाल सुधारगृह जे चालू असतं ते त्या मुलांना 18 वर्षापर्यंत हे करतं, 18 वर्षानंतर त्यांना कोणीच वाली नसतं, त्या संदर्भात तुम्ही काय करू शकाल? सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रापासून दूर असलेला दिव्यांग घटकांसाठी हा महत्त्वाचा प्रश्न आहे। मला असं वाटतं की पहिल्यांदा सामाजिक न्याय विभाग याच जळगावच्या सागरपाळच्या ग्राउंडवर माननीय नामदार मुख्यमंत्री, माननीय नामदार गिरीश भाऊ आणि माननीय नामदार रामदासजी आठवले, जळगाव जिल्ह्यातला असा एकही दिव्यांग व्यक्ती त्या ठिकाणी सुटला नसेल की त्याला गरजेचं त्या ठिकाणी साहित्य, त्याचं असह्य जीवन त्या ठिकाणी सुसह्य करण्यासाठी दिलं गेलं नसेल। 100% आधी त्याची नोंदणी झाली आणि त्याला दिलं गेलं। एक, त्याला जीवनमान त्याचं सुसह्य करण्यामध्ये मदत करणे आणि 2, त्याला सेल्फ स्टँड करणे। आणि म्हणून जळगावमध्ये अशा अनेक संस्था, संघटना आहे
त्यांना सोबत घेऊन प्रोजेक्ट स्कीम्स याला सोबत घेऊन चाळीसगावमधल्या मीनाक्षी निकम यांनी 250 अपंग महिलांचं उद्योगाचं नवीन दालन सुरू केलेलं आहे. अशा सेल्फ स्टँड जसं निलिमा मिश्रा पारोळ्यामधल्या बहादरपूरच्या आहेत, जळगावमधले काही असे काही त्या ठिकाणी काही क्लासेस काही त्या ठिकाणी संस्था आहेत, यांना सोबत घेऊन दिव्यांग घटकांना आपण त्या ठिकाणी केवळ साधनं न देता साधनांच्या पुढे जाऊन सेल्फ सफिशियंट स्टँड करण्यासाठी करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाईल. आणि म्हणून शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर सामाजिक प्रवाहाबाहेर अनेक योजना आहेत. मी पुन्हा पुन्हा उल्लेख करेल की खासदार आमदार म्हणजे काय तर जनतेतला शासनातला दुवा त्या पोचवणे ते काम त्या ठिकाणी केलं जाईल. त्या योजना त्यांच्यावर पोचवल्या जाईल आणि त्याला प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. नक्कीच अपंगांच्या आणि सर्व अनाथांच्या बाबतीत जे मुद्दे मांडले गेले, मला त्यात एक आनंदाची गोष्ट सांगावीशी वाटेल. राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्राने आपल्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे. धन्यवाद. तर त्यांचा सपोर्टही आपल्याला आहे, त्यामुळे त्यांच्या प्रश्नांकडे आपलं लक्ष नेहमी असावं अशी त्यांची अपेक्षा मी त्यांच्या मार्फत आपल्याकडे व्यक्त करतो. वेगवेगळे विषय होते, रोजगाराचा प्रश्न आला, आरोग्याचा प्रश्न आला, समांतर रस्त्याचा प्रश्न आला. वेगवेगळ्या प्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयत्न कमी वेळात आपण केला. सध्याच्या निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये वेगवेगळ्या दिवसभरात वेगवेगळे दौरे करत असताना सुद्धा आपल्या युवकांशी त्यांची नाळ जी जुळलेली आहे, ते युवकांसाठी काहीतरी करण्याची त्यांची जी आंतरिक धडपड आहे ती त्यांना शांत बसू देत नव्हती. म्हणून आजचा हा कार्यक्रम घडून आला. त्यामुळे हा कार्यक्रम घडवण्यामध्ये ज्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं, युवा शक्ती फाउंडेशन, विराज कावडिया, अमित जगताप, संदीप सूर्यवंशी, मंजित जांगीड यांची टीम असेल, भारतीय जनता युवा मोर्चाचे जितेंद्र दादा, गीतांजली ताई, माहेश्वरीजी आणि यासारखे सगळे तरुण तडफदार उमदे व्यक्तिमत्व, या सगळ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचा परिश्रम घेतलं. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानेल. उद्या मुख्यमंत्री साहेबांची सागर पार्कला आपल्या मान्य उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा आहे. त्या ठिकाणीही युवा शक्तीचा जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा असं मी आपणास आवाहन करेल. दुपारी 3 वाजता सागर पार्कला मान्य मुख्यमंत्री साहेबांची सभा आहे. जास्तीत जास्त संख्येने आपण यावं अशी मी आपणास विनंती करेल. मतदार प्रेरणा गीत या ठिकाणी आपण ऐकणार आहोत. संग्रामदादांना मी विनंती करेल त्यांनी लवकरात लवकर व्यासपीठावर यावं. 1 मिनिट मी क्लोजिंग करू का? मी आपलं फक्त 1 मिनिट घेईन. आपल्या सगळ्यांना खरं तरी राजकीय व्यासपीठ नाहीये, हे यूथ कनेक्ट, युवकांशी संवाद. आणि म्हणून प्रचाराच्या पलीकडे जाऊन मी आपल्याला सांगेल की मत द्या असं सांगू नका. भलंही सांगितलं तर आनंदच आहे, पण त्याच्या पलीकडे त्याच्यापेक्षाही मत देण्यापेक्षा योग्य काय अयोग्य काय, पात्र काय अपात्र काय, लायक काय नालायक काय, सत्य काय असत्य काय, हा आपण युवकांनी आपल्या कुटुंबासोबत आपल्या कॉलनीजमध्ये एरियाजमध्ये बॅचमेट्स क्लासमध्ये दिला पाहिजे. जोपर्यंत सज्जन शक्ती सक्रिय होत नाही तोपर्यंत दुर्जन बाहेर जाऊ शकत नाही. आणि म्हणून मी जर घरात बसून म्हणेल माझा देश सुधारला पाहिजे, मी जर कट्ट्यावर गप्पा मारत म्हणेन की हे राष्ट्र पुढे गेलं पाहिजे, माझं जळगाव पुढे गेलं पाहिजे, तर ते कदापि होणे नाही. आणि म्हणून सज्जन सक्रिय झाला पाहिजे, मतदानाच्या प्रक्रियेत तो आला पाहिजे, सत्य असत्य त्याच्यापुढे मांडलं गेलं पाहिजे आणि मग त्याच्या सत्सक विवेकबुद्धीने तो मतदान प्रक्रियेत जर भाग घेईल तर हे राष्ट्र सक्षम व्हायला वेळ लागणार नाही. एवढं आव्हान मी आपल्याला करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला ठरवायचंय व्यासपीठावर बसून, तुम्हाला ठरवायचंय की देशद्रोहाचा कायदा संपवणाऱ्यांना मत द्यायची आहेत की देशासाठी प्राण अर्पण करण्याची तयारी ठेवणाऱ्यांना मतदान द्यायचंय. संसदेत जाऊन कोणाला तरी डोळा मारणाऱ्याला मतदान द्यायचंय की दहशतवादाविरोधात इतर देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या डोळ्यात डोळे घालून दहशतवादाविरुद्ध सगळं जग एक करणाऱ्याला मतदान द्यायचंय. निर्णय तुमचा आहे, पण तुमचा निर्णय हा देश बदलवणार आहे, देशाचा विकास करणार आहे. त्यामुळे येत्या 23 तारखेला योग्य उमेदवाराला मतदान करा आणि मतदान करून या देशाच्या विकासासाठी आपल्या कार्यात सहभाग घ्या. यानंतर मतदार जागृती गीत. जय श्रीराम. उन्मेष दादा, अभिनंदन आपलं आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. माझी प्रभू रामचंद्राला प्रार्थना आहे की तुम्हाला प्रचंड बहुमताने त्यांनी निवडून द्यावं, असा आशीर्वाद त्यांनी तुम्हाला द्यावा प्रभू रामचंद्राने. माझी एकच विनंती आहे तुम्हाला. मागचे खासदार जे होते साहेब, आम्ही त्यांना नेहमी प्रश्न विचारत होतो, त्यांनी एकाही प्रश्नाला उत्तर दिलेलं नाही.
आणि मी कोणताही व्यक्तिगत प्रश्न घेऊन गेलो नाही. सगळे राष्ट्रीय प्रश्न होते, परंतु त्यांनी प्रतिसादच दिला नाही. ते तुमच्याकडून होऊ नये अशी आमची अपेक्षा. दुसरं, केंद्र सरकारने भाजपा सरकारकडून लोकांच्या खूप अपेक्षा आहेत. त्यांनी काम सुरू केलेलं आहे, अजून बरंच काम व्हायचं आहे, ते करतीलही. पण ॲटलिस्ट माझी अशी विनंती आहे की ॲट्रॉसिटी ॲक्टवर केंद्र सरकारने जी चुकीची भूमिका घेतली त्याचा पुनर्विचार झाला पाहिजे आणि त्या प्रश्नात तुम्ही लक्ष घातलं पाहिजे अशी आमची विनंती. धन्यवाद. आपण दिलेल्या सूचनेचं मी स्वागत करेन. मी त्या माळेचा मणी कदापि होणार नाही जे मागच्या काळात काही घडलं असेल. त्यामुळे आपण कुठल्याही पद्धतीने मागच्या काळाचा अनुभव किंवा रेफरन्स घेऊन बघू नका. आज कदाचित मी बोललो तर ते राजकीय पॉलिटिकल स्टेटमेंट ते वाटेल, पण मी आपल्याला विश्वास देतो की मी जुन्या कुठल्याही पुढाऱ्यांच्या माळेचा मणी होणार नाही. प्रामाणिकपणे माझ्या जळगाव जिल्ह्याची अस्मिता उंचावून याला खऱ्या अर्थानं वैभव प्राप्त करण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद. नक्कीच उन्मेष दादा, तसा वेळेचा अभावच आहे. मात्र मला सुद्धा एका शब्दानं तुमचं कौतुक करावंसं वाटतं मित्रांनो, सगळ्यांसमोर तटस्थपणे, की जर यांनी मनात आणलं असतं तर एक सभा घेतली असती, सभा झाली असती, एकतर्फी वन वे कम्युनिकेशन झालं असतं आणि सभा संपली असती. मात्र मित्रांनो, मला असं वाटतं की ही खूप मोठी डेअरिंग आहे की पब्लिकला सामोरं जाणं, त्यांचे प्रश्न विचारणं, त्या प्रश्नांचं उत्तरांना सामोरं जाणं आणि त्याची प्रामाणिक बाजू मांडणं, हे खूप मोठं कार्य दादांनी केलेलं आहे. त्याबद्दल तुमचं त्रिवार अभिनंदन आमच्यातर्फे. हॅलो फ्रेंड्स, उन्मेष दादांसारखा वी वुड लाईक टू हॅव अ यंग डायनॅमिक लीडर विथ स्मार्ट ब्रेन्स अँड ऑन ए स्ट्रॉंग शोल्डर्स ॲज अवर MP. सो उन्मेष दादा, तुम्हाला येणाऱ्या इलेक्शनसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही जास्तीत जास्त मतदानाने निवडून याल अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि आपण सर्व जमलेल्या वीर योद्ध्यांना मी आवाहन करतो की त्यांनी ह्या स्फूर्तीने 23 तारखेला मतदानाला बाहेर निघायचं आहे, लवकरात लवकर मतदान करायचं आहे आणि योग्य कॅन्डिडेटला मतदान करायचं आहे. सोबतच जे लोक मतदान केंद्रापर्यंत पोहोचू शकत नाही त्यांना सहाय्य करायचं आहे, त्यांना मदत करायची आहे. जास्तीत जास्त संख्येने जळगावमध्ये मतदान झालं पाहिजे याची काळजी घ्यायची. एक छोटेसे 2 शब्द मी तुमच्या पुढे मांडतो. तुमच्या मतदानाची ताकद काय आहे सांगणार आहे. प्रश्न जो सहस्त्र है, उलाहलों से ग्रस्त है, क्यों हो रहे हो त्रस्त तुम, तुम्हारा वोट ब्रह्मास्त्र है. परिस्थिति प्रचंड है, स्वरों में जो घमंड है, करे वो खंड खंड क्यों, तुम्हारा वोट धर्मदंड है. वोट ही वो ज्वार है जिसकी शक्तियां अपार है. वोट ही वो ज्वार है जिसकी शक्तियां अपार है. झुके ना ये समाज क्यों, तुम्हारा वोट ही प्रहार है. ये मंच एक दरख्त है जो ज्ञान से सशक्त है. ये मंच एक दरख्त है जो ज्ञान से सशक्त है. उठो उठो विलंब क्यों, तुम्हारे वोट का वक्त है, तुम्हारे वोट का वक्त है, तुम्हारे वोट का वक्त है. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद. या विजयी संकल्पाची आपल्याला सुरुवात करायची आहे. मी विनंती करतो युवा शक्ती, भारतीय जनता युवा मोर्चा आणि विद्यार्थी परिषद इत्यादींच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी व्यासपीठावर यायचंय. व्यासपीठावर येऊन विजयी संकल्पाची ही मुहूर्तमेढ आपल्याला रोवायची आहे. सर्व तरुणाईचं आणि ज्येष्ठ जे इथं आलेले आहेत, आपण सर्वांचं आम्ही आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक इथं आभार व्यक्त करीत आहोत. अत्यंत धावपळीच्या वेळ प्रसंगीसुद्धा आपण इथं आलात त्याबद्दल आम्ही आपले खऱ्या अर्थानं ऋणी आहोत. या कार्यक्रमाला आयोजन करण्यामध्ये ज्या ज्या युवा मित्रांनी आपलं तनमन धन अर्पण करून इथं या कार्यक्रमाला आयोजित केलं, त्या सगळ्यांचं कौतुक आणि मनपूर्वक आभार. आपण व्यासपीठावर पाहत आहात हीच ती तरुण मंडळी आहे ज्यांनी आज हा सुसंवाद घडवून आणलेला आहे.
कृपया सर्व देशप्रेमी जनतेने इथं थांबून असावं. कार्यक्रमाची सांगता ही राष्ट्रगीतानं होणार आहे. राष्ट्रगीतानं या कार्यक्रमाची आपण सांगता करणार आहोत, त्यामुळे सर्वांनी इथं थांबून असावं. जनगण मन अधिनायक जय हे, भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा, द्राविड़ उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्छल जलधि तरंगा. तब शुभ नामे जागे, तब शुभ आशीष मांगे. गाहे तब जय गाथा. जनगण मंगल दायक जय हे, भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे, जय 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 हे.